हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिंपल लाईफ. आणि तुम्ही बघताय एका हाताने सहज मोडता येण्यासारखी अशी सॉफ्ट अशी आज मावा चिक्की मी रेसिपी शेअर करते तुमच्याबरोबर. आणि मावा चिक्की कशापासून बनलेली आहे तर शेंगदाण्याचा मावा आपण बनवतो. तर अतिशय चविष्ट लहान मुलांना आणि वयस्कर लोकांना खाण्याला सुंदर अशी चिक्की बनते. ही एकदा ट्राय करून नक्की बघा. मी आज तुमच्याबरोबर डिटेल रेसिपी शेअर करते. इथे मी 2 कप शेंगदाणे घेतलेत आणि चांगला त्याच कपमध्ये दाबून असा पाऊण कप गूळ घेतलेला आहे. प्रमाण लक्षात ठेवा, 2 कप शेंगदाण्यांसाठी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. आता गूळ तुम्हाला मिळाला तर लाईट कलरचा घ्या, मला नाही मिळाला, डार्क कलरचाच मिळाला, मी तो घेतला आहे. शेंगदाणे अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस भाजून घेतलेत बघा. तुम्हाला पाहिजे तर शेंगदाण्याच्या साली काढा. माझ्याकडे थोडा वेळ कमी होता म्हणून मी साली काढल्या नाही आहेत, कारण गुळाचा रंगही डार्कच आहे, तर रंग तसा डार्कच येणार. आणि याला ना मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि दरदरीत असं केलं आहे बघा. मिक्सर पल्स मोडवरती फिरवून घ्या आणि दरदरीत असं बनवा. एकदम जास्त नाही करायचं आहे, जास्त केलं तर त्याला तेल सुटेल आणि बरोबर बनणार नाही. असं दरदरीत केलं की त्याचं टेक्स्चर एकदम रवाळ माव्यासारखं येतं. आता इथे मी छोटा चमचा आहे माझा म्हणून 3 चमचे तूप घेतले. तुम्ही मोठा घेतलात तर 1 चमचा तूप घ्या. आणि त्याच्यामध्ये ना गूळ घालून घ्यायचं आणि गूळ मस्त वितळून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही. गूळ वितळला ना थोडासा की बस झालं, नाहीतर मग चिक्की हार्ड होईल. आपल्याला सॉफ्ट मावा टेक्स्चर पाहिजे ना चिक्कीचं, त्याच्यामुळे इथे गूळ मेल्ट केला आहे. तुम्ही 1 पिंच बेकिंग सोडा टाका, कलर थोडा लाईट होईल. मी बनवताना माझ्या ते लक्षात आलं नाही आणि आता रेकॉर्ड करताना लक्षात येते, तर तुम्ही नक्की ॲड करा. बघा मी मस्त गूळ आहे ना मेल्ट करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता थोडेसे त्याला बबल येतील. बबल आल्याबरोबर ती मी काय केलं आहे, त्याच्यामध्ये जो क्रश करून घेतलं होतं ना पीनट्स, ते सगळे त्याच्यात ॲड केलेत आणि छान मस्त फिरवून घेतलं आहे बघा. पटापट आधीच भांड्याला मी तूप लावून तयार ठेवलं होतं. पॅन सोडायला लागतं हे मिक्सचर, त्यावेळेला पटकन भांड्यामध्ये काढून घ्यायचं, पटापट सेट करायचं, त्याला दाबून घ्या मस्त. आणि फक्त बघा की जाडसरपणा जो आहे ना तो छान पसरला जाईल सगळीकडे. एखादी वाटीनी असं स्पूननी मी त्याला एकदम मस्त लेवल करून घेतलं. तुम्हाला पाहिजेत त्या साईजचे तुम्ही त्याचे पीसेस करून घेऊ शकता. झटपट बनणारी रेसिपी आहे ही. ॲक्च्युली मुलांना ट्रॅव्हलिंगसाठी द्यायला खूप चांगली आहे आणि थंडीच्या दिवसात खाण्यासाठी उत्तम आहे. हे पीसेस तुम्हाला बटर पेपरची काही गरज नाही आहे. मी ट्रे यूज केला आहे, एक त्याला बटर लावलं आहे आणि ते सहज सुटतात अगदी छान. आणि 2 कपमध्ये भरपूर रेसिपी म्हणजे भरपूर चिक्क्या बनल्या होत्या. माझ्या घरी तर खूप आवडल्या सगळ्यांना. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केलं तर प्लीज मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती ही रेसिपी. आवडली का, तुम्ही बघितली का आणि तुम्ही ट्राय करणार का अशी रेसिपी. फक्त काही गोष्टींची काळजी घ्या. थोडंसं गूळ लाईट कलरचा घ्या, शेंगदाणे सोलून घ्या आणि 1 पिंच बेकिंग सोडा वापरायला विसरू नका. ह्या स्टेप्स यूज केल्या ना तर चिक्की अतिशय उत्कृष्ट दर्जाची होते. 2 कप मी शेंगदाणे घेतले, त्याच्यासाठी पाऊण कप गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे मस्त बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. ते दरदरीत असे मिक्सरला लावलेले आहेत आणि छान त्याची झटपट 10 मिनटातच होऊन जाते ही रेसिपी. तर नक्की ट्राय करा.